नमस्कार. कलाविश्वात ना अशी काही चित्र असतात जी बघितल्यावर आपण एकदम थांबतो. म्हणजे ती आपल्याला हलवतात, अस्वस्थ करतात. थिओडोर जेरिकोचं द राफ्ट ऑफ द मेड्युसा हे नक्कीच त्यापैकी एक आहे. आज आपण याच चित्राबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. हो, हे चित्र म्हणजे फक्त रंग आणि कॅनव्हास नाहीये. ते माणसाचं अस्तित्व जिथे अगदी टोकाला पोहोचतं ना, तिथलं एक भीषण चित्रण आहे. आपल्याकडे यावरची काही माहिती आहे आणि आज आपण त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. विशेषतः एक लहानसा तपशील आहे जो पटकन दिसत नाही पण खूप महत्त्वाचा आहे. हो, म्हणजे चित्राच्या मागे एकदम दूरवर एक छोटेसं जहाज दिसतंय. खरं तर जेरिकोने हे चित्र इतकं म्हणजे भावनांनी, तपशिलांनी गच्च भरलंय की आपली नजर मुख्य गोष्टींमध्येच अडकून राहते. अगदी. आणि तो दूरचा तपशील सुटून जातो अनेकदा. पण असं म्हणतात की त्याच तपशिलात या चित्राची खरी वेदना, ती दाहकता आहे. बरोबर आहे. हे चित्र नीट समजून घ्यायला ना, त्याच्या मागची जी घटना आहे तो संदर्भ महत्वाचा आहे. 1816 सालची गोष्ट आहे. फ्रेंच नौसेनेचं मेड्युसा नावाचं जहाज सेनेगलच्या किनाऱ्याजवळ फुटलं. आता जहाजावरचे जे कॅप्टन होते, मोठे अधिकारी होते, ते तर पटकन बोटींमधून निसटले, जीव वाचवला स्वतःचा. पण त्यांनी काय केलं, जवळपास 150 सैनिक आणि प्रवासी होते, त्यांना एका तात्पुरत्या तराफ्यावर टाकलं, अक्षरशः मरणाच्या दारात सोडून दिलं. अरे देवा, म्हणजे हा फक्त अपघात नव्हता तर? नाही, त्यावेळच्या व्यवस्थेचा नाकर्तेपणा होता तो. सामाजिक विषमता पण दिसते यात. म्हणजे असं म्हणतात की तो कॅप्टन अनुभवी नव्हता, फक्त राजकीय संबंधामुळे त्याला ती पोस्ट मिळाली होती. बरोबर. आणि संकट आल्यावर सामान्य लोकांना वाऱ्यावर सोडलं. या घटनेनं तेव्हा फ्रान्समध्ये खूप खळबळ माजली होती. साहजिक आहे. आणि जेरिको तो तेव्हा तरुण होता, संवेदनशील कलाकार. त्याला या घटनेतला अन्याय, ती क्रूरता आणि माणसाची सहनशक्ती कुठपर्यंत ताणली जाऊ शकते या सगळ्याने खूप अस्वस्थ केलं. त्याने ठरवलं की यावर एक मोठं चित्र काढायचं. पण हे फक्त बातमीवर आधारित चित्र नव्हतं. त्याने याचा खूप अभ्यास केला. हो, त्याची तयारी तर अविश्वसनीय होती म्हणतात. त्याने जे लोक वाचले होते ना, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलला. त्यात जहाजाचे सर्जन होते हेनरी सॅव्हिग्नी आणि इंजिनियर अलेक्झांडर कोराड, त्यांचे अनुभव ऐकले. इतकंच नाही तर म्हणजे मृत्यूच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मानवी शरीर कसं दिसतं हे बघायला तो हॉस्पिटल्समध्ये, अगदी शवागारात म्हणजे मॉर्गमध्ये पण गेला होता. हो, त्याने तराफ्याची एक छोटी प्रतिकृती पण बनवली होती असं म्हणतात. काय डेडिकेशन! म्हणजे त्याला त्या अनुभवातली सत्यता, ती भीषणता, तो जो मानसिक कल्लोळ आहे तो कॅनव्हासवर उतरवायचा होता. आणि त्याने ते केलं सुद्धा. चित्राकडे पाहिलं की लगेच जाणवतं ते म्हणजे जगणं आणि मरणं यांच्यातला संघर्ष. पण इतकं तकलादू आहे. चित्राची रचना बघितली ना तर 2 पिरॅमिडसारखे आकार दिसतात. एक खालच्या बाजूला जिथे मृतदेह आहेत, मरणाच्या दारातले लोक आहेत, म्हणजे निराशेचा पिरॅमिड. आणि दुसरा वरच्या बाजूला जिथे काही लोक आशेने त्या दूरच्या जहाजाकडे हातवारे करतायत, तो आशेचा पिरॅमिड. ही रचनाच आपल्याला खेचून घेते चित्रात. अगदी. आणि हे सगळं कुठे घडतंय तर एका तुटलेल्या तराफ्यावर, लाकडाच्या ओंडक्यांचा बनवलेला, जो कधी समुद्राच्या लाटांमध्ये विखरून जाऊ शकतो. हो ना. तो तराफाच इतका धोकादायक आहे की त्यावर जगणं आणि मरणं दोन्ही एकत्र आले. इतक्या मोठ्या कॅनव्हासवर मृत्यू आणि जीवनाची ही ओढाताण जेरिकोने जबरदस्त दाखवली आहे. आपण जणू तिथेच आहोत असं वाटायला लागतं. त्या तराफ्याच्या जरा उंचावरच्या भागावर काही लोक आहेत. ते दूर क्षितिजावर एक लहानसा ठिपका बघतायत, एक जहाज, आणि मदतीसाठी हातवारे करतायत. तो एक माणूस काळा कपडा फडकावतोय, त्याचे हात उंचावलेले, आशेची एक अगदी अंधुक किरण आहे ती. पण त्याच वेळी त्यांच्या पायाशी आणि आजूबाजूला ते निष्प्राण देह पडलेले दिसतात आणि मग एकदम वास्तवाची जाणीव होते. इथेच जेरिकोची कमाल आहे. आशा आणि निराशा एकाच फ्रेममध्ये इतक्या तीव्रतेने एकत्र आणणं. आणि परिस्थिती किती भीषण आहे पहा. समुद्र खवळलेला, उंच लाटा उसळतायत, निसर्गाचं ते रौद्र रूप. हा काही सुरक्षित आसरा नाहीये, हा तर समुद्राच्या दयेवर तरंगणारा लाकडाचा ढिगारा आहे. आणि मग विचार येतो की इतक्या दूर ते जी जहाज आहे तिथल्या लोकांना यांचा आवाज पोचणं शक्य आहे का? बरोबर. समुद्राच्या लाटांचा तो आवाज, वाऱ्याचा जोर, त्या मुठभर लोकांच्या किंकाळ्या कुठे ऐकू जाणार? मदत मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच. शून्य वाटते. पण तरीही ते लोक हातवारे करतायत, ओरडतायत, शेवटचा प्रयत्न करतायत. इथेच माणसाची ती जिद्द दिसते, जगण्याची तीव्र इच्छा. काय म्हणतात त्याला? इनेट इन्स्टिंक्ट टू सर्व्हाइव्ह.
जगण्याची उपजत प्रेरणा. परिस्थिती पूर्ण विरोधात असली तरी माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो. पण जगण्यासाठी काय किंमत मोजावी लागली असेल त्यांना? काही रिपोर्ट्समध्ये उल्लेख आहे की अन्न पाण्याशिवाय पर्याय नव्हता, तेव्हा वाचलेल्यांना सुरुवातीला मेलेल्यांचं मांस खावं लागलं. हो, नरभक्षकतेचा तो भीषण संदर्भ आहेच. थंड मृत मांसाऐवजी गरम जेवणाची अपेक्षा. हा उल्लेख थेट नसला तरी त्याच भयानक वास्तवाकडे बोट दाखवतो. ही कल्पना करणं पण किती कठीण आहे. ज्यांच्यासोबत तुम्ही प्रवास करत होता, ज्यांच्यासोबत संकटात होता, त्यांचं शरीरच जगण्याचा आधार बनणं म्हणजे सगळे सामाजिक नियम, नीतिमत्ता गळून पडते आणि उरते फक्त जगण्याची ती आदिम प्रेरणा. हो, म्हणजे तुमचा साथीदारच तुमचं अन्न बनतो, नाहीतर तुम्ही स्वतः अन्न बनाल. बरोबर. चित्रातली रंगसंगती पण याच वातावरणाला घट्ट करते. जेरिकोने तो प्रकाशाचा आणि सावल्यांचा खेळ वापरलाय. चारोस्कुरो म्हणतात त्याला. त्यामुळे एक नाट्यमयता आली आहे. हो, लाईट आणि शॅडो. पण एकूण रंग बघितले तर ते खूप दबलेले आहेत, म्युटेड आहेत. विशेषतः जे वाचलेले लोक आहेत त्यांच्या त्वचेचा रंग अगदी फिक्कट, निस्तेज, जणू त्यांच्यातला जीवच गेलाय. आणि हे रंग आहेत ना, ते त्या दृश्यातल्या आवाजाला पण दाबून टाकतात असं वाटतं. म्हणजे त्या लोकांच्या किंकाळ्या, त्यांचा आक्रोश या फिकट रंगांमध्ये आणि समुद्राच्या आवाजात कुठेतरी हरवून जातो. खरं आहे. आपल्याला म्हणजे बघणाऱ्याला चित्राकडे पाहताना फक्त लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज जास्त जाणवतो, माणसांचा आवाज नाही. आणि हाच तर मुद्दा आहे. जर आपल्याला त्यांच्या किंकाळ्या जाणवत नाहीत तर त्या दूरच्या जहाजापर्यंत त्या कशा पोचणार? तरीही ते लोक आशेने तिकडे बघतायत, हातवारे करतायत. ही आशा किती खरी असेल की फक्त एक भ्रम? ते जे दूरचं जहाज आहे ना, ज्याचं नाव आर्गस होतं म्हणे, आणि त्यानेच शेवटी यांना वाचवलं, ते या चित्रात इतकं लहान आणि अस्पष्ट दाखवलंय की ते जवळ येतंय की दूर जातंय हेही कळत नाही. अच्छा. ही जी संदिग्धता आहे, काय म्हणतात त्याला, ॲम्बिग्युइटी, ती त्या दृश्यातलं मानसिक ताण अजून वाढवते. ती आशा इतकी क्षणभंगूर वाटते. आणि हाच त्या चित्राचा खरा विनाशकारी, डेव्हस्टेटिंग इफेक्ट आहे. म्हणजे तो जो लहानसा ठिपका आहे दूरवर, तो फक्त बॅकग्राऊंड नाहीये, तर तो आशा आणि निरर्थकता म्हणजे फ्युटिलिटी यांच्यातला जो संघर्ष आहे त्याचं केंद्र आहे. अगदी. एकीकडे जगण्याची शेवटची आशा दिसतीये आणि दुसरीकडे ती किती फोल आहे याची जाणीव होतीये. आणि हे सगळं त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर पण एक टीका होती, लोकांना वाऱ्यावर सोडणारी आणि मदतीला उशिरा पोचणारी सत्ता. बरोबर. जेरिकोने फक्त एक घटना नाही दाखवली, त्याने माणसाची स्थिती काय असते, अत्यंत कठीण परिस्थितीत माणूस कसा वागतो, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याची जिद्द किती असू शकते याचं एक मोठं चित्र उभं केलंय. चित्रातला प्रत्येक तपशील महत्वाचा आहे. हो, तो म्हातारा माणूस जो आपल्या मुलाच्या मृतदेहाजवळ बसलाय, ते एकमेकांना आधार देणारे लोक किंवा ते किनाऱ्यावर लागलेल्या लाकडासारखे पडलेले मृतदेह, सगळं मिळून तो अनुभव अधिक तीव्र करतं. जेव्हा हे चित्र पहिल्यांदा पॅरिस सलोनमध्ये 1819 साली लागलं तेव्हा खूप वादळ उठलं होतं. काही जणांनी त्याच्या भव्यतेचं आणि ताकदीचं कौतुक केलं, पण काही जणांनी त्यातल्या भीषणतेवर, त्यातल्या राजकीय टीकेवर आक्षेप घेतला. पण हळूहळू ते फ्रेंच रोमॅन्टिसिझमचं प्रतीक बनलं आणि एकूणच पाश्चात्य कलेतला एक महत्वाचा टप्पा मानला जाऊ लागलं. कारण ते फक्त त्या एका घटनेपुरतं मर्यादित नाहीये की नाही, ते आपल्याला आपल्या आतल्या त्या आदिम प्रेरणांची आठवण करून देतं. जगण्याची इच्छा आणि त्याचबरोबर आपली असहाय्यता याची पण जाणीव करून देतं. हो, ते चित्र आपल्याला विचारायला लावतं की अशा परिस्थितीत आपण काय केलं असतं, कसं वागलो असतो. तर आजच्या आपल्या या बोलण्यातून आपण काय पाहिलं? द राफ्ट ऑफ द मेड्युसा हे फक्त एका अपघाताचं किंवा वाचलेल्या लोकांचं चित्रण नाही, ते खूप खोल आहे. त्यावेळच्या राजकारणावर, समाजावर भाष्य आहे. जेरिकोची संवेदनशीलता आणि त्याची कलात्मक प्रतिभा दिसते. आपण पाहिलं की चित्राची रचना, रंगांचा वापर, तो लाईट शॅडोचा खेळ आणि विशेषतः ते दूरचं लहानसं जहाज, या सगळ्या गोष्टी मिळून जीवन आणि मृत्यू, आशा आणि निराशा, माणसाची जिद्द आणि निसर्गाची ताकद यांच्यातला तो तीव्र संघर्ष कसा उभा करतात. आणि ते चित्र आपल्याला माणसाच्या अस्तित्वाच्या अगदी मूलभूत प्रश्नांशी नेऊन जोडतं. अगदी. म्हणूनच ते आजही तितकंच प्रभावी आहे, विचार करायला लावणार आहे. ते फक्त भूतकाळातल्या घटनेबद्दल सांगत नाही, तर ते माणसाच्या स्वभावाचा, आपल्या मर्यादांचा आणि आपल्या त्या अदम्य इच्छाशक्तीचा आरसा आहे आपल्यासमोर. जाता जाता एक विचार मनात येतोच, म्हणजे एकदम निराशाजनक परिस्थिती आहे,
लॉजिकली कोणतीच आशा नाहीये, मदत मिळायची शक्यता नाहीये, तरी सुद्धा आशेचा तो धागा पकडून ठेवायचा, मदतीसाठी हातवारे करायचे. ही जी माणसाची प्रेरणा आहे ती आपल्याला आपल्याबद्दल काय सांगते? ती फक्त जगण्याची इच्छा आहे की आणखी काही? आणि या चित्रातला कोणता भाग जास्त प्रभावी वाटतो? मदतीसाठी शेवटचा प्रयत्न करणारी ती जिवंत माणसं, की त्या सगळ्या संघर्षाच्या अंताचं प्रतीक बनलेले ते शांत निष्प्राण देह? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.